काही खातं मला मिळेल त्या खात्यामध्ये जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करेल। माझा जो मतदारसंघ आहे प्रामुख्याने ठाणे आणि मीरा भाईंदर, त्या मतदारसंघाचा विकास करून राज्याला एक प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि आमचे सगळ्यांचे लाडके आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना कसं खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर काम करता येईल यासाठी मी प्रयत्न करेन। नाही, बिलकुल नाही। बघा, एक गोष्ट असते, पक्षाच्या प्रमुखांना काही गोष्टी वेळेअभावी काही प्रत्येकाला न्याय देता येत नाही, परंतु मला योग्य वेळी शिंदे साहेबांनी न्याय मिळवून दिलेला आहे। 30 वर्षाची त्यांची आणि आमची मैत्री आहे। महापालिकेमध्ये एकत्रितपणे 1997ला आम्ही नगरसेवक म्हणून काम केलेलं, तर आतापर्यंत ते मुख्यमंत्री होते। आम्ही काही नसताना सुद्धा आम्हाला असं वाटायचं की आम्हीच मुख्यमंत्री आहोत, अशा आविर्भावामध्ये आम्ही गेल्या 2.5 वर्षात काम करायचो आणि या राज्याची सेवा त्यांनी ज्या पद्धतीने केलेली आहे त्याचं प्रतीक म्हणून आम्हाला एवढं भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांनी योगदान दिलेलं आहे, लोकांनी एवढं चांगलं बळ आम्हाला दिलेलं आहे आणि त्याचं संधीचं सोनं करून भविष्यामध्ये हा राज्य जास्तीत जास्त पुढे कसा नेता येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। नाही, नाराज होण्याची काही गरज नाही। मी सुद्धा 4 वेळा आमदार झालो, मला सुद्धा 3 वेळा काही मिळालं नव्हतं, पण मी नाराज नव्हतो। पक्ष संघटनेचं आणि काम करत होतो, राज्याची सेवा करत होतो, मतदारसंघाची सेवा करत होतो। त्यांनाही आज जरी संधी मिळाली नसेल तरी भविष्यामध्ये त्या सगळ्यांना संधी मिळेल याची मला खात्री आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येकाला योग्य वेळी न्याय दिलाय, हा त्यांचा इतिहास आहे। 2.5 वर्षांसंदर्भात सांगण्यात आलंय पक्षाकडनं, असंही कळतंय 2.5 वर्षानंतर मंत्रिमंडळ बदललेलं। 2.5 वर्ष काय, जर योग्य काम केलं नाही तर वर्षभरामध्ये सुद्धा त्याची गच्छंती होऊ शकते।